महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 30 जागा, राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता। भाजप मुंबईमध्ये 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत। गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांची उमेदवारी जवळपास निश्चित। पूनम महाजन, मनोज कोटक यांच्याबाबत अजूनही अनिश्चितता। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार, भाजपचं नवं अभियान। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची नवी रणनीती। भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाभार्थी कुटुंबांना मोदींचा नमस्कार सांगणार। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी येणाऱ्या प्रत्येक फाईलची आवक-जावक विभागात नोंद होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या बनावट स्वाक्षरीच्या प्रकरणानंतर निर्णय। एनसीडीसी मार्फत पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला थकहमी कर्ज मिळणार का याकडे लक्ष। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यामध्ये दाखल। धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा। मुंबईच्या शिवाजी पार्कवर 17 तारखेला म्हणजे येत्या रविवारी राहुल गांधींची जाहीर सभा। या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व बडे नेते उपस्थित राहणार। राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडते। राहुल गांधी शिवाजी पार्कमध्ये येईपर्यंत काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येतील, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान। शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेमध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं तर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, संदीप देशपांडेंचा इशारा। मनसेनं गुजरात लॉबीला बघून घेण्याची भाषा करावी। राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचं टेंडर गुजराती भाषेत का निघालं त्याची चिंता करायला हवी, संजय राऊतांचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची गुप्त भेट। मैत्रीपूर्ण भेट असल्याचा निरुपम आणि चव्हाण यांचा दावा। नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला धक्का। नंदुरबारचे काँग्रेसचे नेते पद्माकर वळवींचा भाजपत प्रवेश। सोलापूरमध्ये रुग्णालयाच्या लोकार्पणावरून श्रेयवादाची लढाई। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण, पण आमदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नामुळे रुग्णालय साकारलं। रुग्णालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंना झापल्यापासून वसंत मोरे नाराज। सोशल मीडियावरील पोस्टनंतर अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन। सोशल मीडियावर कमी वक्त व्हा, अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना सल्ला दिल्याची चर्चा। पुण्यातल्या काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी घेतली वसंत मोरेंची भेट। एबीपी माझाच्या कॅमेरा देखत दिली काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।